नमस्कार. विराशमणी किचनमध्ये तुमचं सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीने ग्रीन चिकन कसं बनवायचं आणि एकदम मी साध्या सोप्या पद्धतीत तुम्हाला सांगणार आहे. चला मग आपण वेळ न घालता अगदी झटपट रेसिपीला सुरुवात करूया. मी हे अर्धा किलो चिकन घेतलंय. त्याला स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यामध्ये अर्धा चमचा हळद, पाऊण चमचा मीठ, आपण हाताने छान त्याला हळद आणि मिठाला मिक्स करून घेऊ. मी हे गावरान चिकन घेतलंय. हळद मीठ सर्व व्यवस्थित लावलं गेलं. आता आपण त्याच्यावर प्लेट ठेवून देऊ आणि त्याला 15 मिनिटासाठी आपण मॅरिनेशन करायला ठेवून देऊया. मी बॉईल करायला चिकन ठेवून दिलं. त्याची प्रोसेस मी काही दाखवली नाही. मी एक मोठा कांदा घेतला, त्याला मी लांबसर असा कापून घेतला. आपण आता त्याला पॅनमध्ये टाकून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये आपण 1 चमचा तेल घालूया. तेल घातल्याने लवकर कांदा फ्राय होतो. गोल्डन होतो तोपर्यंत आपण त्याला छान फ्राय करून घेऊ. त्यानंतर मी कुकरच्या चिकनच्या 5 शिट्ट्या काढून घेतल्या आणि मी चिकन कसं बॉईल केलं, मी एक छोटा कांदा बारीक कापून घेतला. त्यामध्ये अद्रक, लसूण, हिंग हे वापरून मी त्याची फोडणी घातली. कांदा छान गोल्डन फ्राय झाला. आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. कांदा छान असा गार झाल्यावर आपण आता अद्रक आणि लसूण तेही छान आपण फ्राय करून घेऊ, जेणेकरून त्याचा कच्चटपणा जाईल. थोडे काजू आणि थोडे बदाम तेही आपण तेलामध्ये थोडे फ्राय करून घेऊया. याने ग्रेव्हीला छान असा घट्टपणा येतो. अगदी मोजून 1 मिनिटात. त्यानंतर मी त्यामध्ये 8-9 हिरवी मिरची घेतली आहे. आपल्याला हिरवी मिरचीचं चिकन बनवायचं आहे, ग्रीन चिकन. तेही छान आपण मिरची फ्राय करून घेऊया. अर्धी वाटी खोबऱ्याची किसून घेतली, तेही आपण त्यामध्ये घालून खोबरंही छान आपण परतून घेऊया. सर्व मसाला छान परतला की भाजीला अगदी छान चव येते. तो आपण फ्राय केलेल्या कांद्यांमध्ये टाकूया. सर्व मसाला मी काढून घेतला, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आणि त्यानंतर त्यामध्ये आपण मूठभर कोथिंबीर घालूया. तुम्ही पुदिनाची पानेही घालू शकता, पण माझ्याजवळ नव्हते म्हणून मी घातले नाही. आणि आपण त्याला मिक्सरला छान बारीकसं त्याचं वाटण करून घेऊया. त्यानंतर गॅसवर कढई ठेवून कढई गरम झाली की त्यामध्ये आपण 1 मोठा चमचा तेल घालूया. तेल घातल्यानंतर आपलं हिरवं वाटण आपण त्यामध्ये टाकून घेऊया तेलामध्ये. त्यानंतर छान त्याला आपण परतून घेऊया. आपल्याला हिरवी मिरचीचंच वाटण करायचं आहे. आपल्याला लाल मिरची त्याच्यामध्ये अजिबात वापर करायचा नाही. छान आपण त्याला चमच्याने परतून घेऊया. हिरवी मिरचीचं चिकन अगदी छान चविष्ट लागतं. तुम्ही बनवून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. कुकर गार झाला की आपण त्याचं झाकण उघडून बघूया. आपलं चिकन अगदी छान मऊसूत शिजलं आहे बघा. अगदी मस्त झालं आहे ते. 3 हिरवी मिरची मी मधून चिरून घेतली, तेही आपण मसाल्यामध्ये छान फ्राय करून घेऊया. तिला आपल्या मसाल्याला छान तेल सुटलं इथपर्यंत आपण त्याला छान फ्राय करायचं. खडे मसाले 3 लवंग, 3 मिरी, 3 दालचिनीचे तुकडे आणि 3 वेलदोडे आणि तमालपत्र हे सर्व आपण मसाल्यामध्ये मिक्स करूया. तेलामध्येही टाकलं असतं तरी चाललं असतं, पण या स्टेजला जर टाकलं तर त्याचा छान असं सुगंध सुटतो. अर्धा चमचा आपण चिकन मसाला घालूया आणि त्यालाही छान आपण मिक्स करून घेऊ. मी एक सांगायचं विसरली, विराशमणी किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा बरं का. आता आपण छान मसाला परतून झाल्यावर त्यामध्ये आपण बॉईल झालेलं चिकन ते टाकून घेऊया आणि चमच्याने छान त्याला आपण
मिक्स करून घेऊ मसाल्यामध्ये. आणि चिकनचं सूप तेही आपण त्यामध्ये टाकून घेऊया. याने भाजीला अधिक छान चव येते. थोडे थोडे करून आपण मिक्स करून घेऊ त्याला आणि पुन्हा टाकून घेऊया. यामध्ये पाणी गरमच वापरायचं. भाजीला छान अशी तरी सुटते. सर्व मिक्स करून घेऊ. मी यामध्ये फूड्स कलर अजिबात वापरलेला नाही. तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकतात. मला नॅचरलच ठेवायची आहे. आणि नाहीतर तुम्ही पालकची पेस्ट करून तीही टाकू शकतात. पण माझ्याकडे पालक नव्हती म्हणून मी नाही घातली. आणि चवीपुरतं मीठ घालूया. अगदी छान आपली भाजीला तरी सुटली. सर्व बाजूने छान चमच्याने आपण मिक्स करून घेऊया. तुम्हाला कितपर्यंत थिक हवे असेल ते तुम्ही पाण्याचा कमी जास्त वापर करू शकता. आता आपण त्याला 2 ते 3 मिनिटासाठी तिला छान आपण उकळून घेऊया. आणि त्यानंतर आपण त्यामध्ये मस्त हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कोथिंबीरलाही छान आपण चमच्याने मिक्स करूया. झाली आपली डिलिशियस ग्रीन चिकन करी. अगदी छान मस्त. वाव. तुम्ही रेसिपी करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत मस्त खात राहा आणि माझी पुढची रेसिपी बघत राहा. धन्यवाद.